ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। बकरी ईद निमित्तानं राहुरी येथील ईदगाह मैदानामध्ये 28 मे रोजी सकाळी मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण झाल्यानंतर किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे ईदगाह मैदानावरती काही काळ तणाव निर्माण झाला होता। 28 मे रोजी सकाळी बकरी ईद निमित्तानं राहुरी शहरामधील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांच्या वतीनं नमाज पठण करण्यात आलं। त्यानंतर मारहाण झाल्याची घटना घडली। दोनही गटाकडून परस्पर विरोधामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। अल्तमश दिलावर पठाण यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की ईदगाह मैदानावरती नमाज पठण सुरू असताना तिथे आरोपी आले आणि म्हणाले की तुम्ही लवकर नमाज का पढता असं म्हणून ते बडबड करू लागले। तेव्हा अल्तमश पठाण त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली, दमदाटी केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानुसार आरोपी मनसूर मोहम्मद पठाण आणि शाहरुख लिकायत पठाण या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मनसूर खान मोहल खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की ईदगाह मैदानावरती नमाज पठण झाल्यानंतर मनसूर खान पठाण म्हणाले की तुम्ही नमाज लवकर का घेतली, आमची नमाज बाकी आहे असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपींनी मनसूर खान पठाण यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच जीवे मारून टाकू अशी धमकी दिली। त्यानुसार आरोपी अजिम उर्फ चिमू इनामदार, तौफिक उर्फ सोन्या सय्यद, उल्तमश उर्फ भाऊ पठाण, मुफ्ती अफजल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हे करतात। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।